सध्या हार्ट अटॅक हा जीवघेणा आजार का ठरत आहे? तो कशामुळे होतो आणि तो टाळण्यासाठी काय करावं? हार्ट अटॅक म्हणजे काय? तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना कोरोनरी आर्टरीज म्हणतात. या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाला तर हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंचा काही भाग मरण पावतो. यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. हार्ट अटॅक का येतो? तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस तयार होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, ट्रायग्लिसराईड वाढणं, धूम्रपान यामुळे आपल्याला हार्ट अटॅकचा धोका नक्कीच वाढू शकतो. त्याचप्रमाणे जंक फूड जास्त प्रमाणात खाणं, ताणतणाव घेणं, मधुमेह, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, त्याचप्रमाणे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर चरबी जमा होत जाते आणि आपल्या रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की रक्तप्रवाह कमी होतो आणि अचानक गाठी तयार होऊन पूर्ण ब्लॉकेजेस तयार होतं. म्हणजेच आपल्या हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आणि हार्ट अटॅक येतो. दुसरं कारण म्हणजे जास्त ताणतणाव. आपण जर जास्त ताणतणाव घेतला तर आपलं हृदय कमकुवत होतं. त्याचप्रमाणे BP वाढतो, हृदयावरती खूप ताण येतो आणि रक्त घट्ट होण्याची प्रवृत्ती वाढते. यामुळे अचानक हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे आपली चुकीची जीवनशैली यामुळेही आपल्या हृदयावरती परिणाम होतो आणि आपलं हृदय कमकुवत होतं. जसं की आपण व्यायाम बिलकुल करत नाही, जास्त वेळ बसून राहतो, उशिरा झोपतो, लठ्ठपणा आहे, जास्त मीठ खातो, तेल, साखर, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान यामुळे आपल्याला हृदयाचा धोका नक्कीच निर्माण होतो. त्याचप्रमाणे अनुवंशिकता. जर इतिहास असेल हार्ट अटॅकचा तर नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. 40 वर्षानंतर म्हणजेच वय वाढल्यावर महिलांमध्ये मोनोपॉजनंतर धोका वाढतो. रक्त घट्ट होण्याची समस्या वाढते. महत्त्वाचं म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी दिसतात. जसं की पुरुषांमध्ये छातीत दडपण, जळजळ, वेदना, डाव्या हातात वेदना, घाम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मळमळ सारखी लक्षणे दिसतात. तर महिलांमध्ये वेगळी लक्षणं दिसतात. तेव्हा महिलांनी दिसणारी ही लक्षणं दुर्लक्ष न करता विचारात घेऊन योग्य तो उपचार घेणं गरजेचं आहे. जसं की छातीऐवजी पाठ, मान, जबडा दुखतो, जास्त थकवा जाणवतो, ॲसिडिटीची भावना होते, उलट्या, चक्कर येते, श्वास घ्यायला त्रास होतो. महिलांमध्ये असणारा हार्ट अटॅक हा सायलेंट असू शकतो. सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? तर काही वेळा फक्त थकवाच जाणवतो, सौम्य वेदना जाणवते, ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतं आणि लक्ष न दिल्याने आपलं मोठं नुकसानही होऊ शकतं. मधुमेहांमध्ये मात्र हे प्रमाण जास्त दिसतं. हार्ट अटॅक येऊ नये म्हणून काय करावं? तर आहारामध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. जसं की ओट्स, जवस, बदाम, अक्रोड, डाळी यांचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे हिरव्या भाज्या, डाळिंब, लसूण, हळद, आवळा यांचाही आहारामध्ये नक्कीच समावेश करा. काय टाळावं? तर तळलेले पदार्थ नक्कीच टाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, बेकरी पदार्थ, मैदा, जास्त साखर, जास्त मीठ किंवा कोल्ड्रिंक्स यांचं मात्र प्रमाण नक्कीच कमी करा आणि दररोज 30 मिनिटे वेगाने चाला, व्यायाम करा, प्राणायाम करा, ध्यानधारणा करा, अनुलोम विलोम करा, सूर्यनमस्कार घाला, योगा करा आणि महत्त्वाचं म्हणजे ताण नियंत्रणात ठेवा. पुरेशी 7 तासाची झोप घ्या आणि मोबाईलचा वापर नक्कीच कमी करा. त्याचप्रमाणे सकारात्मक विचारसरणी ठेवा आणि 35 ते 40 नंतर मात्र BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, ECG यासारख्या चाचण्या करून आपले अंतर्गत अवयव योग्य आहेत का किंवा त्यांचं आरोग्य चांगलं आहे का यासाठी नक्कीच तपासणी करा. त्याचप्रमाणे वजन नियंत्रणात ठेवा, कमरेचं माप कमी ठेवा, पोटावर चरबी टाळता येईल यासाठी योग्य आहार घ्या, धूम्रपान पूर्णपणे बंद करा. धूम्रपान हे हार्ट अटॅकचं मोठं कारण आहे. जर तुमच्या छातीत तीव्र वेदना, घाम, श्वास घ्यायला त्रास येत असेल तर नक्कीच रुग्णालयामध्ये जा. वेळ वाया घालवू नका आणि हे करताना मात्र स्वतः गाडी चालू नका, कारण पहिल्या 1 तासामध्ये आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे. आयुर्वेदानुसार रक्तदोष, मेददोष, ताण, विरुद्ध आहार यामुळेही हृदयदोष हा वाढताना दिसतो. तेव्हा तेव्हा अर्जुनाची साल, त्रिफळा, गिलोय, लसूण यांचा तुमच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. मोनोपॉजनंतर हार्मोनल बदलामुळे धोका नक्कीच वाढतो. तेव्हा
आपल्याला हार्ट अटॅक येऊ नये म्हणून विशेष काळजी नक्कीच घ्या. पाळी अनियमित असेल, जास्त रक्तस्राव असेल तर कमजोरी वाढते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीच्या तपासण्या करा. लक्षात ठेवा, हार्ट अटॅक हा अचानक होत नाही, तर तो वर्षानुवर्ष तयार होत असतो. जसं की रक्तप्रवाह मंद होणं, ब्लॉकेजेस, ताण, BP हे सर्व मिळून शेवटी हार्ट अटॅक येत असतो. तेव्हा हार्ट अटॅकपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल तर व्यायाम करा, शरीराला नेहमी सक्रिय ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, ताणतणाव कमी करा आणि एकंदरीतच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. नक्कीच तुम्ही जीवघेण्या आजारापासून स्वतःचा बचाव करू शकता.